आगामी मानसून के मद्देनजर नवी मुंबई करों को किसी भी प्रकार की समस्याओं का सामना न करना पड़े, इसी मकसद के साथ राज्य के वन मंत्री गणेश नायक की अध्यक्षता में वाशी स्थित सिडको प्रदर्शनी केंद्र में एक महत्वपूर्ण समीक्षा बैठक संपन्न हुई, जहां इस बैठक में पूर्व सांसद संजीव नायक, महापौर सुजाता पाटिल, उप महापौर दशरथ भगत, सभागृह नेता सागर नायक, मनपायुक्त डॉक्टर कैलाश शिंदे सहित नवी मुंबई महानगर पालिका के वरिष्ठ अधिकारी और जनप्रतिनिधि बड़ी संख्या में उपस्थित थे। बता दें कि इस समीक्षा बैठक के दौरान मंत्री गणेश नायक ने निर्देश दिए कि शहर के निचले इलाकों में जल भराव न हो और बाढ़ जैसी स्थिति उत्पन्न न हो, इसके लिए सभी संबंधित विभाग पूरी तरह से मुस्तैद रहे। साथ ही उन्होंने मानसून के दौरान सभी विभागों को आपसी समन्वय स्थापित करने, विद्युत विभाग से जुड़ी समस्याओं को हल करने, स्कूलों की मरम्मत करने, छात्रों की सुरक्षा के दृष्टिकोण से सीसीटीवी कैमरों की जांच करने, भारी बारिश के कारण पहाड़ी क्षेत्रों से भूस्खलन और मिट्टी धंसने की आशंका को देखते हुए तलहटी और खदान क्षेत्रों में स्थित झोपड़पट्टियों की सुरक्षा के लिए एहतियाती कदम उठाने के निर्देश दिए। उन्होंने आयुक्त को यह भी निर्देश दिए कि बरसात के दौरान मरीजों के लिए अस्पताल में जरूरी दवाइयों का स्टॉक सुनिश्चित करें और संक्रामक रोगों की रोकथाम के लिए विशेष सावधानी बरतें। मीडिया से बात करते हुए गणेश नायक ने नवी मुंबई महानगर पालिका अस्पतालों में नवी मुंबई के स्थानीय मरीजों को इलाज में प्राथमिकता देने पर जोर देते हुए कहा कि नवी मुंबई महानगर पालिका अस्पताल में बाहर से आए मरीजों से अपोलो की दर लगाई जाए। गेली 95 सालापासून या नवी मुंबई शहराचा सत्ताधीश पार्टीचा मी सल्लागार आहे, त्याच्यामध्ये कधीही डिस्कंटिन्यू कधी झालेले नाही। ज्याला प्रशासकीय कालखंड होता त्याला सुद्धा आयुक्तांना बोलून मी प्री मान्सूनच्या बैठका घेतल्या। आपल्याला कल्पना आहे की त्यावेळच्या क्वारी परिसरामध्ये दगड उघडा करावा म्हणून माती वरच्यावर काढली जायची आणि तशा प्रकारे तिथे वरती बांध केले जायचे। तुर्बा परिसरामध्ये तशा प्रकारचं पाणी साठल्यानंतर जो मातीचे जो रेला आला त्यामध्ये काही झोपड्या वाहून गेल्या, काही लोकांना मृत्यूला सामोरं झालं। म्हणून आजच्या बैठकीमध्ये जरी क्वाऱ्या बंद असल्या तरी क्वारी परिसरामध्ये अशा प्रकारचा मातीचा ढीग आणि त्याच्यानंतर मातीचा रेला येऊन मनुष्यहानी होऊ नये म्हणून त्याची दक्षता घेण्याकरता सूचित करण्यात आले। आता गोरगरिबांना एकूण कुठल्या नाल्यामध्ये कोणत्या लेवलपर्यंत पाणी वाहतं याचं अज्ञान असल्या कारणानं बिचारे गरजेपोटी तिथे झोपड्या बांधतात आणि मग कधीतरी पूर झाला आणि मग त्यामध्ये झोपड्यासहित लोक वाहून जातात आणि मग बातमी येते की नवी मुंबईमध्ये अमुक अमुक परिसरात नाल्यामध्ये बांधलेल्या झोपड्या वाहून गेल्या आणि त्यांना लोकांना मृत्यूला सामोरं, त्याची दक्षता घ्यायला सांगितली। आता गावठाणामधील गटारे, झोपड्यामधली गटारे, LIG मधली गटारे या सगळ्यांची स्वच्छता करावी। मोकळ्या असलेल्या इलेक्ट्रिकचे केबल त्याची दखल घ्यावी, किंबहुना उघड्या असलेल्या DP या उद्याला पाणी जास्त चालल्यानंतर शॉर्ट सर्किट होतं आणि मग काही लोकांना मृत्यूला सामोरं, त्याच्यावर सुद्धा दक्षता घेण्यास सांगितलं। शाळा आता बंद आहेत, शाळा सुरू होतील तत्पूर्वी शाळांच्या इमारती सिपेज लिकेज याची सुद्धा दक्षता घ्यावी, इमारतीच्या सभोवताली स्वच्छता करावी, वरांडे, लायब्ररी असेल त्या ठिकाणी वर्ग असतील साफ करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचा धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी। पंखे, ट्यूबलाईट, उघड्या वायरी याच्यावर सुद्धा त्याच्यावर लक्ष घ्या आणि त्याचबरोबर आता आपण ठरवलं की प्रत्येक शाळेमध्ये CCTV कॅमेरे लावायचे, ते CCTV कॅमेरेसुद्धा बरोबर आहेत की नाही त्याची सुद्धा दक्षता घेण्यात सांगण्यात आलेलं आहे। हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये औषधाचा पुरवठा नीट करून ठेवा, मशिनरी नीट करून ठेवा, पोकलेन तयार करा, बोटी तयार करा। ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी पूर होईल त्यावेळेला 2-4-5 दिवस जर पाणी साठले तर त्या लोकांना उंच असलेल्या टायरच्या गाड्यातून त्यांना रेशन पाणी देण्याची सोय करा। अशा प्रकारचे मी पालघरला सुद्धा
म्हणजे वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांना आणि कलेक्टर आमचे जाखड मॅडम त्यांना सगळ्यात तिथे पण झाले ना, आज पण आयुक्तांना त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एकूण नगरसेवक पण होते, काही कार्यकर्ते पण होते. इतना ही नहीं, उन्होंने यह भी कहा कि मानसून पूर्व कार्यों की वास्तविकता जानने के लिए वे जल्द ही जल प्रतिनिधियों और मनपा अधिकारियों के साथ एक संयुक्त निरीक्षण दौरा आयोजित करेंगे. नाही बघा, आता मी माननीय महापौर उपमहापौर यांना विविध दौरे करायला सांगितलेलं आहे, आयुक्तांना सांगितलेलं आहे आणि सिटी इंजिनियरला पण सांगितलं की यांना पूर्ण सहकार्य करा. त्याच्यानंतर एक दिवशी मी स्वतः महापौर उपमहापौर सभागृह नेते सगळे नगरसेवक आणि सगळे ज्या ज्या ठिकाणी वॉर्ड ऑफिसरला उभे संपूर्ण शहराचा जायजा घेणार आहे. त्याला तुम्हाला पण एक दोन बसेसमधून तुम्ही पण माझ्याबरोबर भटका. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र भूमी.